नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 409 ते ओवी 422च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांचा अर्जुनाला विश्वरूप दर्शनाचा जो सोहळा आहे, जे दर्शन आहे, ते दाखवण्याचा उद्देश अगदी स्पष्ट दिसतोय की अर्जुनाने स्वधर्माचं पालन करत युद्धासाठी प्रवृत्त व्हावं. म्हणूनच भगवंत दाखवतायत की कोणी कोणाचा नाश करत नाहीये. सर्वांचा नाश करणारा संहार करता मीच आहे. यातून भगवंतांना अर्जुनाला युद्धालाच प्रवृत्त करायचं होतं. पण ह्या विश्वरूपाचं जे दर्शन अर्जुनाला घडतंय ते असं आहे, परी वायांची व्याकुळता तेन चोजवेची पांडुसूता, मग आहा कंपू नभता वाढवित असे. परंतु भगवंतांचा हा उद्देश अर्जुनाच्या लक्षातच येत नाहीये आणि त्यामुळे चित्ताची व्याकुळता आणि दुःख ह्या विश्वरूपामुळे त्याचा थरकाप उडतोय. त्याच्या चित्ताची व्याकुळता वाढतच जाते आणि ह्या विश्वरूपाने मनात निर्माण होणारं भय त्यांनी त्याचा थरकाप होतोय. तो म्हणतो, तेथ म्हणे पहा हो एके वेळे, सासी कवचेंची दोन्ही दळे, सासी कवचेंसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे गगनी का जैसी. अहो देवा, अहो भगवंता, असा अर्जुन म्हणतोय. तो म्हणतोय की दोन्ही दळे, दोन्हीकडच्या सैन्य दळातील जे वीर आहेत, जे योद्धे आहेत, ते कसे आहेत? सासी कवचेंसी, म्हणजेच त्यांनी कवच धारण केलेली आहेत. अंग रक्षणाचं जे काही साधन आहे त्याच्या सकट ते या युद्धामध्ये उतरलेले आहेत. परंतु असं असून सुद्धा ज्याप्रमाणे आभाळामध्ये ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे भगवंता ही दोन्हीकडली सैन्य तुझ्या मुखात नाहीशी होत आहेत. का महाकल्पाचा शेवटी जै कृतांतू कोपला होय सृष्टी, तै 21 स्वर्गा मिठी पाताळा सकट दे. ज्याप्रमाणे महाकल्पाचा दिवस अर्थात शेवटचा दिवस उगवतो, त्यावेळी साक्षात कृतांत ह्या सृष्टीवर कोपलेला असतो. आणि नुसत्याच ह्या सृष्टीवर नाही, तर ह्या सृष्टी बरोबर तो 21 स्वर्गांनाही आपल्या मिठीत घेतो आणि ते सुद्धा पाताळा सकट. म्हणजेच थोडक्यात सर्व गोष्टींचा तो नाश करतो, ऱ्हास घेतो. ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे, जेथींची तेथ स्वभावे विलया जाती. किंवा जर बघायला गेलं तर ज्याचं दैव रुसलं, त्याच्या ठिकाणी संचय केलेलं कितीही वैभव असलं तरी ते तिथेच्या तिथेच मावळून जातं. कारण का? तर केवळ दैव त्याच्यावर रुसलं, उदास झालं. तैसी सासी नली सैन्य एकवटे, इये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडवनी न सुटे, कैसे कर्म देखा. त्याचप्रमाणे हे भगवंता, ही दोन्ही सैन्य एकमेकांसमोर युद्धाला ठाकलेली आहेत. परंतु ही दोन्ही सैन्य तुझ्या मुखात मात्र एकत्र शिरतायत. तुझ्या मुखातून मात्र त्यांची सुटका होत नाहीये. असं त्यांचं काय कर्म आहे हे देवासच ठाऊक.
अशोकाचे अंग वसे, चघळिले कऱ्हेनी जैसे, लोक वक्त्रा माझी तैसे वाया गेले. भगवंताच्या विश्वमुखामध्ये जाणाऱ्या ह्या सैन्याला, लोकांना अर्जुन बघतोय, त्याचं आता तो वर्णन करतोय. तो म्हणतो, अशोकाच्या झाडाच्या फांद्या ज्याप्रमाणे उंट चघळत असतात, त्याप्रमाणे ही सर्व लोक तुझ्या मुखात गेलीस, त्यांना तू चघळतोयस. परी सिसाळे मुकुटेंसी, पडिली दाढांचे सांडसी, पीठ होत कैसी दिसत आहाती. ही सर्व लोक जी तुझ्या मुखात पडली ना, ती कशी, तर त्यांनी मुकुट धारण केलेलेत. अशी त्यांची मस्तकं आहेत, पण ती सुद्धा तुझ्या दाढांमध्ये सापडली गेली आणि त्यांचं पीठ होताना मला दिसतंय. तिये रत्ने दातांची सवडी, कूट लागले जिभेच्या बुडी, काही काही आगरडी दंष्ट्रांची माखली. त्यामध्ये त्यांच्या मुकुटातले काही रत्न तुझ्या दातांमध्ये अडकलेले दिसतात. कूट, ज्याप्रमाणे दाण्याचं कूट आपण म्हणतो की नाही, त्याप्रमाणे मस्तकांचं कूट जिभेच्या बुडाशी, तळाशी लागलेलं दिसतं. आणि एवढंच नाही, काही काही आगरडी दंष्ट्रांची माखली, ते कूट तुझ्या दातांना, दाढांनाही लागलेलं दिसतंय. हो काजे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची शरीरे बळे, परी जीवदेहींची सिसाळे आवश्यकी राखिली. अर्जुन म्हणतो, भगवंता, ह्या ठिकाणी मला एक गोष्ट बघायला मिळतेय की ह्या तुझ्या विश्वरूपी काळाने जणू काही या सर्व सैन्याची शरीर, या लोकांची शरीर आणि बळ म्हणजे शक्ती ग्रासून टाकली आहे. परंतु यांचा जो जीवरूपी देह आहे, ह्या जीवरूपी देहाची सिसाळे म्हणजे मस्तक, डोकी मात्र तू तशीच ठेवली आहेस. तैसी शरीरा माझी चोखडी, इये उत्तमांगे होती फुडी, म्हणोनी महाकाळाची आही तोंडी, परी उरली शेखी. आणि खरोखरच भगवंता, या शरीरामधलं जर उत्तम अंग कुठलं असेल तर ते म्हणजे मस्तक. आणि त्या मस्तकाला मात्र तू जपून ठेवलेस. महाकाळाच्या तोंडामध्ये ही मस्तक मात्र उरलेली मी बघतोय. मग म्हणे हे काई, अर्जुन त्यानंतर म्हणतो, मग म्हणे हे काई, जन्मलया आन मोहरची नाही, जग आपैसेची वदन डोही संचरता आहे मा. अरे भगवंता, मला तर जन्माला येणाऱ्या प्राण्यांना दुसरी काही गतीच नाही असं दिसतंय. ते आपोआप तुझ्या वदन डोही म्हणजे आपोआप तुझ्या मुखात येऊन प्रवेशच करतायत. त्यांना दुसरी कुठली गती नाही, दुसरा कुठला मार्ग नाही असं मला दिसतंय. यया आपे आप आघविया सृष्टी, लागलिया आहाती वदनाचिया वाटी, आणि हा जेथींचिया तेथ मिठी देतसे उगला. अर्जुन हा विचार मनातल्या मनात करतोय. तो म्हणतोय, ही आघवी सृष्टी सहजपणे या भगवंताच्या वदनामध्ये म्हणजे मुखामध्ये जाताना मला दिसतेय. पण हा भगवंत मात्र जिथल्या तिथे स्वस्थ बसून त्यांना मुखामध्ये घेतोय, अर्थात मुखामध्येच त्यांना मिठीत घेतोय असं अर्जुनाला दिसतंय. अर्जुनाला दिसतंय की ब्रह्मादिक समस्त उंच्या मुखा माझी धावत. ब्रह्मादिक समस्त
उंचा मुखा माझी धावत, येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी. ब्रह्मदेवांसारखे देव देवता उंच असलेल्या वरच्या ठिकाणी असलेल्या मुखामध्ये जाताना दिसतायत, तर सामान्य लोक हे अलीकडच्या मुखात भरले जातायत असं अर्जुनाला दिसतंय. आणिकही भूत जात जे उपजलेची ठाई ग्रासित, परी याचिया मुखा निभ्रांत न सुटेची काही. अर्जुनाला अजून एक दृश्य असं दिसतंय की इतरही भूत जात, इतरही जन्माला येणारी भूतसृष्टी मात्र प्रगट झाल्याच भगवंताच्या एका मुखामध्ये प्रवेश करून ग्रासली जात आहे आणि त्यांची सुद्धा या मुखातून सुटका होत नाहीये. जणू काही अर्जुनाने 3 मुखांचं वर्णन केलंय. पहिलं उंचावर असलेलं मुख, ज्या ठिकाणी ब्रह्मादिक देव देवतांचा प्रवेश होताना दिसतोय. दुसरं मुख की ज्याच्यामध्ये सामान्य जीवांचा प्रवेश होताना दिसतोय. आणि तिसरं मुख जिथे भूतसृष्टी जन्माला आल्याबरोबरच तिचा ग्रास घेतला जातोय. हे वर्णन अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपाचं आपल्या समोर केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.